दोन्ही बाजूला अध्यक्ष महोदय, फुटपाथवरच्या एन्क्रोचमेंट संदर्भात एक अतिशय महत्त्वाची लक्षवेधी आहे. आपण त्यामध्ये सावंत साहेब सांगितलं की जर सरकारच एन्क्रोचमेंट करत असेल आणि याची जर गरज नसेल तर आम्ही याला स्थगिती देऊ. हा झाला महापालिकेचा विषय. अध्यक्ष महोदय, गेल्या काही काळामध्ये म्हाडाच्या मार्फत जो आमदार निधी, खासदार निधी किंवा डीपीडीसीचा फंड आहे, याला बीएमसी कडनं एनओसी घेतली जाते शेडची, पण बांधकाम होतं फुटपाथवर परमनंट. आणि अशाच या परमनंट बांधकामांमुळे जी पेडेस्ट्रियन फर्स्टची पॉलिसी आहे की नागरिक हे चालू नाही शकत, म्हाडाच्या मार्फत हे बांधकाम झालेलं आहे. एनओसी टेम्पररी शेडची आहे. तर वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांच्या मार्फत बीएमसीच्या फुटपाथवर हे जे काही बांधकाम झालेलं आहे हे 100% इल्लीगल आहे. याला एनओसीच नाही आहे. ही आपण तोडून घेणार का? हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, पेडेस्ट्रियन फर्स्टमध्ये सगळे फुटपाथ हे हँडिकॅप फ्रेंडली असावे, व्हीलचेअर फ्रेंडली असावे, ॲक्सेसिबिलिटी असावी. हे जरी पॉलिसीमध्ये तरी हे कुठे होत नाही. त्याकरता आपण निर्देश देणार का? हा माझा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न मी गेल्या अधिवेशनात विचारलेला, तेव्हा देखील आपणच उत्तर दिलेलं. आपण म्हणालात की आपण चौकशी करू. माझ्या मतदारसंघामध्ये होर्डिंग उभे राहिले आहेत फुटपाथवर आणि ते गेल्या 6 महिन्यामध्ये उभे राहिलेले आहेत. ते होर्डिंग असे मधोमध त्याचे कॉलम उभे आहेत की त्याच्यामुळे तुम्हाला हायवेवर उतरावं लागतं, 2 पावलं चालावी लागतात आणि हायवेवरनं परत तुम्हाला फुटपाथवर चढावं लागतं, ज्याच्यामध्ये प्रचंड मोठी ॲक्सिडेंटची धोका आहे. तर त्यामुळे पेडेस्ट्रियन फर्स्ट या पॉलिसीनुसार कुठलीही एन्क्रोचमेंट ही फुटपाथवर अलाउड नाही. त्यामुळे ही सगळी होर्डिंग सुद्धा आपण काढणार का? असे माझे 3 प्रश्न. वरुण प्रश्न या ठिकाणी मांडला तो खरं तर या स्कोपच्या बाहेरचा आहे, तरी देखील मुंबईकरांच्या दृष्टीनं आणि अनधिकृत बांधकामाच्या दृष्टीनं तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे स्पेसिफिक माहिती जर सन्माननीय सदस्यांकडे असेल आणि ती जर त्यांनी आमच्याकडे दिली तर त्याच्यावर नक्कीच कायद्याला अधीन राहून त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि होल्डिंगच्या बाबतीमध्ये नक्कीच मागच्या अधिवेशनामध्ये आपल्या समक्षच आपण निर्देश दिलेले होते, पण त्याची जर अंमलबजावणी झाली नसेल तर त्याची अंमलबजावणी पुढच्या 15 दिवसामध्ये करण्याच्या सूचना देखील दिल्या जातील. मंत्री महोदय, एकच मिनिट. मंत्री महोदय, सभागृहातल्या सदस्यांची भावना आपल्याला समजून आली आहे, पण त्यात एक अधिक मोठा विषय आहे ज्याच्यावरती विचार करायची खरोखर गरज आहे. आज जवळजवळ 3 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीयेत. ॲडमिनिस्ट्रेशन संपूर्ण हे आयुक्त आणि त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांकडे आहे. लोकशाहीमध्ये अपेक्षित असतं की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं निर्णय प्रक्रिया व्हावी आणि त्याची अंमलबजावणी केवळ ही अधिकाऱ्यांनी करावी. आज 3 वर्ष निवडणुका झाल्या नाही आहेत. आज अधिकारी त्यांच्या मनाला येईल तसे निर्णय घेत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. या केसमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यानंतरही नियमबाह्य कार्य जर झालं असेल तर आज मला वाटतं जी रिस्पॉन्सिबल अथॉरिटी असेल, जे अधिकारी असतील, त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय मला वाटतं या अधिकाऱ्यांना समज मिळणार नाही. त्यामुळे सरकारने या विषयात एक्झम्पलनरी ॲक्शन घेऊन इतर अधिकाऱ्यांना ही समज मिळू दे की लोकप्रतिनिधींचा अवमान करून नियमबाह्य जर कार्य होणार असेल तर ते हे सभागृह सहन करणार नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण दिलेल्या निर्देशाप्रमाणेच कार्यवाही होईल. इकडे मुंबईचे पालकमंत्री, मुंबई उपनगराचे पालकमंत्री पण उपस्थित आहेत. पालकमंत्री महोदय, हे किती वेळ चालणार आहे? सन्माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर सन्माननीय मंत्री उदय सामंतजींनी त्याला उत्तर समर्पक दिले आणि आपण सुद्धा निर्देश दिलेले आहेत आणि आम्ही सगळे सभागृहातले आपल्या निर्देशाला बाध्य आहोत आणि आपण सुद्धा कायदेशीर सगळी प्रक्रिया समजणारच त्या स्थानावर बसलात आणि त्यावर तुमचे निर्देश पाळले जातील. पण आपण मला स्पेसिफिकली काही विचारलं आणि मला असं वाटतं की हे खरं आहे की ज्या वेळेला निवडणुका झाल्या नाहीत, ज्या वेळेला निवडून आलेले जनप्रतिनिधी तिथे प्रतिनिधित्व करायला नाही, त्यावेळेला काही सरकारी अधिकाऱ्यांना जणू काही त्यांच्या मिळालेल्या सरकारी जागा याची मालकीच मिळालेली आहे आणि त्यांच्या मनाला येईल ते कारभार करण्याची मुभा त्यांच्यापैकी बऱ्याचशा अधिकाऱ्यांना, मी सगळ्यांचंच म्हणणार नाही, आणि ही केस त्यातली आयडियल आहे. आपण मला विचारलं आणि म्हणून मी वाचलं तर जसं आपण म्हणालात की मूलभूत लोकशाहीमध्ये जनप्रतिनिधींच्या
हक्काचा मुद्दा नाना पटोले काय, तसं याच्यामध्ये मी सांस्कृतिक कार्यमंत्री किंवा पालकमंत्री म्हणून बघितल्यावर मला अजून एक गंभीर गोष्ट त्यातली दिसली. आपणच त्याचे निर्देश द्यावेत, आपणच त्याची माहिती घ्यावीत. मी काही ब्रीफिंग घेतलेलं नाही, सन्माननीय मंत्री सांगतील. ज्या 7 जागा जिकडे आकांक्षी शौचालय आहेत, एक लायन गेट ए विभाग, 2 हायकोर्ट समोरील ओव्हल मैदान ए विभाग, 3 फॅशन स्ट्रीट ए विभाग, 4 खाऊ गल्ली ए विभाग, 5 विधान भवन, 6 वाणगा डी विभाग, रेती मंदिर जी उत्तर विभाग. त्यातल्या अध्यक्ष महोदय पहिले 3 या विभागातल्या बाबतीतली माझी चिंता थोडी जास्त आहे. उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी म्हटलंय आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे की हेरिटेज कमिटीची NOC घेतली आणि त्या टॉयलेटला बांधकामाला परवानगी दिली. पण अध्यक्ष महोदय आपणही जाणता, हा लायन गेट ए विभाग जो पहिला आहे त्याच्या आजूबाजूला तर ऐतिहासिक वारसाच्या इमारती आहेत.